केबिन पुरतीच आहे, तर माझ्या वडिलांना जाऊन 2-3 महिनेच झालेले होते. माझी बोलण्याची मानसिकता नव्हती, माझी पब्लिकला फेस करण्याची मानसिकता नव्हती. मग वैशालीचा व्हिडिओ त्यावेळी का घेतला गेला? जर मी निर्मलची चा भाग होती तर मला कशासाठी माझा व्हिडिओ घ्यायची गरज नव्हती. पण यांचं कसं आहे माहिती का, आज परिस्थिती ही आहे तर आपल्या ह्या बाजूने बोलायचं, म्हणजे आपडी तापडी दोन्ही बाजू माझ्याच खऱ्या असा प्रकार चाललेला असतो. त्यांचे मुलं काही बोलतात, ते काही बोलतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत. मी डोक्यावर बर्फाची लादी ठेवलेली आहे, मला जास्त बोलायचं नाही, कारण मला बोलायची गरज नाही. कारण हे सगळं तुम्ही सगळ्या लोकांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे, मीही एवढं बघितलेलं नाही, एवढं तुम्हाला सगळ्या जनतेला माहिती आहे. तुम्ही पत्रकार बांधव आधीपासून सोबत आहात, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी याच्यावर काहीतरी वार प्रतिवार करत जाणे हे माझ्या संस्कारात नाही, माझ्या संस्कृतीत नाही, म्हणून मी बोलत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही. बोलता येतं, सगळं कळतं, पण मी बोलून मी माझी मानसिकता डिस्टर्ब करण्यामध्ये काही अर्थ नाही, म्हणून मी शांत राहते. मी फक्त माझं काम करत राहते आणि यापुढेही तसंच. पण ठेवू नये की ताई मागे हटणारे आणि असं होणारे तसं होणारे, युती होणारे, काय जे होणारे ते मला माहित नाही. पण मी 1001% ऑक्टोबर 2024ला विधानसभेची उमेदवार राहणारे, एवढं मला चांगलं फक्त माहिती. ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढत असताना आम्ही बघितलं की उभाटाला ही जागा सोडली गेली होती आणि त्यावेळेला त्यांना सुद्धा उमेदवार जो आहे हा अवघ्या एका महिन्याच्या आतच हे सगळ्या घडामोडी घडलेली आहेत आणि त्या उमेदवार येणे, तर उमेदवाराने उभं राहणं आणि त्याच्यामध्ये या तालुक्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढत असताना ताई म्हणजे अर्थशक्ती आमच्याकडे किती कमी होती ताईला माहिती आहे, सगळ्यांना आम्हाला माहिती की किती कमी होती, अर्थशक्ती कमी होती. त्या ठिकाणी जे लोक होते भराटे, स्वतः आमदार, माजी आमदार आणि ज्यांनी लीड घेतला होता मागच्या निवडणुकीमध्ये ती 2-3 मंत्री, 2 मंत्री, एक इथले आमदार, मग हे सगळं असताना त्यांनी लाखचा लीड सांगितलं होता. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तरी 1 लाख लीड आम्हाला मतदारसंघात मिळेल, तर 1 लाखाचं शून्य उडून गेलेलं आहे आणि मग 10,000 येऊन पडलेले आहेत. याचं आत्मचिंतन उलट त्यांनी करायला पाहिजे. उलट ते त्याचे आभार आणि ते सगळे जे मेळावे घेत आहेत, मला ते कौतुकच वाटलं त्यांचं, किंवा नेमकं काय झालं. आणि हे दोघांच्याही गावामध्ये तुम्ही स्वतःच मायनस होऊन गेलेले आहेत की आपल्याच गावामध्ये आपण मायनस झालो आहोत. आणि याच्यामुळे हा ग्रामीण भागातला जो रोष होता, हा शेतकऱ्यांचा रोष होता, हा बेरोजगारांचा रोष होता, हा महिलांचा रोष होता आणि ह्या सरकारवर रोष होता. कोण्या एका जातीने किंवा एका धर्माने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. सर्व जातीचे लोक, सर्व धर्माचे लोक, ज्यांच्या सरकारवर राग होता, कारण की सरकारची जबाबदारी असते, सरकारचं कर्तव्य असतं. कुठेतरी मी आता एक बातमी वाचली की ते अपघातग्रस्त, अरे तुम्ही मदत करता म्हणजे तुम्ही काही माणुसकी दाखवली. अरे माणुसकी कर्तव्य जे आहे, उद्या मी आमदार राहिलो, हे आमदार राहिले, हे आमदार राहिले, कोणी आमदार आहे ना, त्याचं कर्तव्यच आहे आणि तो त्या जनतेच्या याच्यावर उभा राहिला आहे, त्याच्यावर उभा राहिला आहे.